नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? कथा ज्येष्ठा गौरीची पुरातन काळातील कथा आहे. एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दारोदारी भिक्षा मागत असे. मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे. तो देवाची मनोभावे पूजा करत असे. कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे. कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनण्यापुरतं देखील धान्य नसे. त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. त्यामुळे तो खूप दुःखी होता. त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखे धनधान्याची समृद्धी असावी, आपली मुले देखील लाळा कोडत वाढावी. पण असं काही होतच नव्हतं. पावसाचे दिवस सुरू होते. भाद्रपद महिना आला. त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. घरोघरी गणपती आले होते. आता गौरी येणार होत्या. गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आणल्या घरी घेऊन जात आहे. त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाले आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणायला पाहिजे. मुलं घरी आली आणि त्यांनी आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली, पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चना करावी लागते. तिला घावन घालण्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. पण आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणू. मुलं लगेचच आनंदाने तिथून उठले, बापाकडे आले आणि त्याला बोलू लागले, बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्यांचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणेल. मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली. तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहात, पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसेच स्पष्ट सांगू शकले नाही, म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं. ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुखी झाला. तो विचार करू लागला, सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबी पुढे काही उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांची दुःख बघत नाही. त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला. देवाची प्रार्थना करू लागला. आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. तेव्हा त्याला एक म्हातारी शवासीन भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. तिने त्याची विचारपूस केली. तेव्हा त्या ब्राह्मणाला सर्व हकीकत सांगितले. म्हातारीने त्याचं समाधान केलं. त्याला समजावून सांगितलं. त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या. नंतर त्याने तिची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की ते देखील एकटीच राहते. जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते. त्या ब्राह्मणाला तिची दया आली. त्याने म्हातारीला घरी आणलं. त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता. तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती. आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं, या पाहुण्या बाई कोण आणल्या? तेव्हा नवऱ्याला आजी म्हणून सांगितलं. तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं. त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबीला करत थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागले. आणि काय आश्चर्य, ज्यात मूठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्याने भरलेलं होतं. तिला दिसलं. तिला खूप नवल वाटलं. ही गोष्ट आनंदाने तिला आपल्या नवऱ्याला सांगितलं. त्याला पण खूप आनंद झाला. तिने त्याची भरपूर पेच केली. सगळ्यांनी आज पोटभर पेच खाल्ली. त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले. सकाळ झाली तेव्हा म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली, लेका मला नाव घालायला सांग, घावन घातलं कर, नाही म्हणू नको. लगेच ब्राह्मण तसाच उठला. तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली. आजीबाईला नाही आपण उठून भिक्षेला गेलो त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली. खूप सारा गोळ मिळाला. त्यांनी सगळं सामान आणलं. त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. बायकोला सर्व स्वयंपाक केला. आजीला जेवायला दिलं. मूळ बाळ सुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली,
उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत, पैशाही नाहीत, तर दूध कुठून आणू आणि खीर कशी बनवू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको, आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजेत असतील तितके खुंट पूर, तितक्यांना डावी बांध. संध्याकाळी गोरजमूत्रावर आई म्हशीचे नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, पण त्यानं तसंच केलं. संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या, तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशीने भरून गेला. ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली, स्वयंपाक झाली. तशी म्हातारी म्हणाली, लेका मला आता पोचती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोचती कशी करू? तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच, मला आज पोचती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढवावं, असा काही उपाय सांग. तेव्हा गौरीला सांगितलं, तुला येताना वाढू देईल, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाडी जावं, 2 खडे आणि घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गोर व कनिष्ठा गोर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासिनीची ओटी भरावी, त्यानं जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवणं करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाचा पारी, सुफळ संपूर्ण. दुसरी आख्यायिका. समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारी धन, म्हणजे श्री महालक्ष्मी, आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण व अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे, समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी ही रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनींचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वंत पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिलं वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्वत्थ प्रदक्षिणा घालण्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल. असा होता तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. धन्यवाद.